हरिओम. आज मंगळवार 7 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरलं की अन्नही कमी लागतं. मी वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचे नीतिधर्माचं आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढचा कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री माते समान माना. परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका. परनिंदेला विश्वास समजून त्याग करा. या 3 गोष्टी फार सांभाळा. परमार्थाची इमारत या 3 गोष्टीवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारत पण उभी करता येत नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहणं म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदच राहणे होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचं काम करीत असला आणि नाटक संपल्यावर तो घरी येऊन जर राजासारखं वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल. आणि अगदी त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला हे सर्व नाती विसरून गेलं पाहिजे. कर्माचं फळ आपल्या हातात नाही म्हणून त्याची काळजी करू नये. हे समजलं तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही, म्हणून आपण काळजी करतोच. यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणं यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असं गीतेतही सांगितलं आहेच, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतच असं नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होतं ते पहा. हेच निष्काम कर्म. भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपण आपलं कर्तव्य करणं हे सर्व गीतेचं सार आहे. जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल. नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि मग आपल्या आईबापाला सोडतो, असं त्याग करतो. हे काय कामाचं? त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येतं ते ते टाकणं म्हणजे यज्ञ. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवं अगर नको असं न वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे. जेथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.